ह्यो फोन कोण केला? हॅलो हॅलो, नमस्कार दादा. हा नमस्कार ताई. तुम्ही प्लॉट घेतलाय काय? होय प्लॉट घेतलो की मी. हा, सगळ्यात पहिला तुमचं अभिनंदन. थँक्यू. पण बोलतोय कोण मला ओळखलं नाही. तुमच्या शेजारी पांढरी बिल्डिंग आहे, तुम्ही आता नवीन प्लॉट घेतलाय का नाही? हा. त्याच्या शेजारी पांढरी बिल्डिंग आहे बघा, हा तिथनं बोलतोय मी. बर. हा, तर आता तुम्ही घर बांधणार आहे मला समजलं. होय 2 मजली करणार आहे की. हा, मग एक काम करा, 2 मजली घर बांधू नका, हा खालनं तळ मजला बांधा आणि तळघरात राहावा. का आणि काय कामाला तेवढं खरकाट टाकायला करायला तेवढंच वर या तुम्ही. का कर कशाबद्दल? अहो, ते झाले काय, आमच्या घराण्यात विटॅमिन डी ची कमतरता असल्यामुळे ते 200 वर्षापासून ती जागा पडून आहे तिथं. 200 तर आम्ही वर्ष? ऊन खायसाठी ती जागा शिल्लक ठेवल्या. हा आम्हाला विटॅमिन डी ची कमतरता आहे आमच्या घरात सगळ्यासनी. हा अहो, आमची स्किन एवढी सेन्सिटिव्ह आहे, अक्षरशः तुम्हाला माझा नवरा सुद्धा मला मारत नाही, हात लावत नाही. मी 2 भाड्यान बायका आणून ठेवल्या त्यासाठी. बर. 300 रुपये भाडे घेतात, 2 दिवस मार खात्यात आणि जातात. एवढी नाजूक आहे मी. होय त्यामुळे तुम्हाला सांगायला वर काय चढवू नका, खाली तळ मजल्यात राहा. ते नवरा बायका भाड्यानं बाहेर आणतायसा, त्यात ते बायकाशी माणूस मारतोय, राग सगळा काढतोय. एवढी गुलाबाकडे टवटवीत आलीस तू. कुठं आणलीस बाई? तुला कुठं आणल्या बाई? इथनं परदेशात आणल्या काय? हो, कुठनं तर आणू देत तुम्ही ए किंवा कोण- येल्यांच्या बहिणी, येल्यांच्या बहिणी, मऊ लुसलुसीत बाई तू मला ते सांगू नकोस. 12 लाखाची जागा घेतल्या मी, घर बांधणार, आणि तुझ्या अंगावर सावली पडलं आम्हाला काय कर? दुसरीकडे जाऊन राहा की तू. हा, दुसरीकडे काय? माझं वर पहिल्यापासूनच घर आहे तिथं. मी नाही दुसरीकडे जाणार. तू जायचं दुसरीकडे, नाहीतर तळघरात राहायचं. मला काय